नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचा सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, आता माझ्या बरोबर हा आशिष तेली ऑफिशियल ब्लॉगचे सर्व चांगल्या प्रकारे त्यांचा चॅनल आता ग्रो होता। आणि आज आमचा अशा अचानक भयानक प्लॅन झाला, जिथे आज पहिले आम्ही जातलो नीरोमध्ये, जिथे बबनचं आणि काम चालू आहे, मेस्त्री काम। आणि तिथून आम्ही धबधब्याचं ठिकाणा आणि पावसामध्ये तुम्ही तिथे जर आता सध्या फिराक वगैरे येलात तर धबधब्यावर जाऊन तुम्ही तिथे मजा वगैरे घेऊ शकतास। आणि कशा प्रकारे काय काय तिथे सुविधा काय आहेत किंवा काय काय तुमका तिथे जाऊन सावधगिरी बाळगू कोई सगळा करू काय करू आता मी तुमका या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगेन। तर आता आम्ही इथून कुणकवळ्यातून निघणार आहोत आणि इथून जाऊ किती वेळ लागता आणि कसं जाऊ तर तुमका मी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये तुमका समजतच। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। चला तर आम्ही आता निघालो नीरो। बघू शकता तुम्ही इकडे आशिषच्या बाईकवरून जातो। आता आम्ही पोचलो तापेला। तर तुमका जाऊचा असतात ना कुणकवळ्या नाक्यावरून अंगणवाडीचा रस्तो जाणारा राईट मारायचा आणि अंगणवाडी जाणारा रस्तो तो सरळ पकडायचा। तिथून टर्न मारू पुढे गेलो। बघा आम्ही आता येलो कणकी नाक्यावर नाही हो। तर इथून तुम्ही या साईडला गेलात ना तर अंगणवाडीक जाणारा रस्तो आणि सरळ जो रस्तो आहे ना तो रस्तो पकडायचो। म्हणजे तुम्ही इथून मस्ते थिएटर बाहेर पडतालात। मस्ते थिएटरवर गेलात की पुढचा इंट्रो तुमका नंतर सांगते, पहिले मस्ते थिएटरवर जाऊया आपण। चला फिरा तुझ्या काढल्या कामगार येता ना तो मस्ते इकडे तुम्ही डाव्या साईडला गेलात की बागायत मार्गे तुम्ही अंगणवाडीक जाणार आणि इकडे आपल्याक जाऊचा आता उजव्या साईडला इथे गेलात आणि पुढे तुमका जो लेफ्ट दिसता ना डावी साईड ती मसुऱ्याक तुम्ही जाताला तिकडून मसुरे बांदिवडा अमुक गाव तमुक सगळे आहेत। आणि इकडे असे झाडांचं सगळं म्हणजे विरण पोईप हिवाळा कणकवली तुम्ही या मार्गे जाऊ शकता। म्हणजे बांदिवडा नाही सॉरी बेळणा मार्गे हिवाळा सगळा राटिवडा बिटिवडा सगळा इकडे तुम्ही कणकवलीक जाऊ शकतात आणि तिथूनच आपल्याला जाऊचा। आम्ही आता पोहोचलो कुठे विरण बाजारपेठेत। आज हा बुधवार त्यामुळे विरणीतो आज बाजार इथून पूर्ण विरण बाजारपेठ बाजार उलागलो। आता पावसाळ्यात कसं तेवढी गर्दी नसतं। आता तुमका गर्दी भेटतली कधी गणपती योग झालो ना का गर्दी भेटतली। इकडे त्यांचा नवरात्री तिथे कार्यक्रम वगैरे असतात बाजारात। ही पूर्ण आधी विरण बाजारपेठ। हे मालवणवरून बेळणा मार्गे कणकवली जाऊ ह्यो शॉर्टकट रस्तो। आणि या पुलाच्या इकडे म्हणजे या साईडला पूल गेला, इकडे पुलाच्या त्या साईडला विरण आणि या साईडला पोईप असे गाव इथे जोडलेले आहेत। ही लागतं ती पोईप वर्धम मिठाईवाले एकदम फेमस पोईप मधलं दुकान। लॉलीपॉप जर तुमका खाऊचे असतील जवळपास असतात तर त्या दुकानात नक्की येऊन खावा, कारण लॉलीपॉप तुमका एक खाल्यावर तुमचा पोट भरा व्हाय असं लॉलीपॉप असतं। डिटेलमध्ये माहिती तुमका देतो। ह्यो रस्तो जो गेलो ना तो गोळवण मार्गे एका जातलो, सोरामवाडीत बाहेर पडतलो,
थेट गेलो सरळ रस्तो राटेगुडे बेळणा असे वेगवेगळे गाव होते. आता गावांची नावं एवढी रामगड आणि काय काय सगळे गाव इकडे जाता जाता आमचं ना एनर्जी जरा डाऊन झाली आहे त्यामुळे एनर्जी ड्रिंक ह्या वाळाचं पाणी आपलं वाळाचं पाणी झाकण कोण द्या त्याला नाही तुमच्याकडेच ठेवतं हॉटेलला द्या होता नाही देणार होतं आमचं एवढा काय हे माझं भारी होता. आता आम्ही पोचलो बेळण्यात. बेळण्याची ही पोलीस चौकी खडे रे खडे खडे निरोम खडे आहे त्यांना विचार कधी जाऊचा हो आम्ही आता इलो बेळण्यामध्ये. बेळण्याची ही पोलीस चौकी आहे. इकडे गेलात तर तुमका कणकवली चल अडेसून इकडे गेलात तर तुमका म्हणजे इकडून इलात ना अंगणेवाड आपल्या बागायत मार्गे इथे बेळण्यात इलात की तुम्ही राईटला टर्न मारलात की पोलीस चौकी आहे. मी आता डाव्या साईडला चाललो. इकडे गेलात ना इकडे गेलात रोडला वगैरे जाऊ शकतो. चढाव मोठं आपण तो काय करूया तू माहिती आहे नक्की आता कन्फ्यूज झाले होते. या साईडने गेलो ना जवळ खायचो ना तर कुठलं म्हणता मी खनीपर्यंतच गेलोय. आता खनीत जाऊन काय नावचा आपल्या आमका नावचा धबधब्यावर खनीर नावचा नाही. चल मग माहिती आहे तर चल हे माहिती आहे तर चल उगाच जे खनीत जाऊन आमका काय धोंडे काढूचे आता तुमचं खोटं वाटत म्हणून वाय दाखवलं नाही तर तुम्ही म्हणजे मस्करी करता. बरोबर पाय गणपती भारी येणार आहे ह्या लावलेले असते किती तुमच्याला बहीण पाणी तुमच्याला नुसते उडके मारायचे गावा पाणी कधी होतो ना हो बघ किती किती स्टेट आहे बसर पुढे पण आपाचा नाटक होता होय आपाचं ऐकलं होतं. श्री दुर्गादेवी पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ सविनय सादर करीत आहेत. हो आम्ही आता पोचलो का माहिती आहे निरोममध्ये. बबण्याने घराचं काम घेतल्याने व्हायचं असतं थंड आयुष्यात एका चांगलं पेट्रोल येताना घाल म्हणून मागा पेट्रोल भरपूर बोललो. बबण्यान पुरात काम घेतलं बबने हा पूर्ण हे घराचा काम म्हणजे सगळा घेतलेला. पेट्रोल संपला आवडलंय हो आम्ही इलो कुठे माहिती आहे निरोमला इलो फोडकनदेवी चाळीश्वर क्रीडा मंडळ छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे. सांगता पेट्रोल हा म्हणून वर आणि तोंड करून एका वाटला का हय चापे खोलात जाऊचा आहे का चालू आणि काय झाला माहिती आहे सिद्ध्यान धांदल केलं सिद्ध्यान साहित्य चापे खोला काय माका काय 5 मिनिटं दिलं ह्यो जाऊन थोडे ह्याच्यावर थांबलो पण फणसा खाली ते हा ह्याची वाट बघत थांबलो कट्यार गेलं तू सांगता येईल मगाची गोष्ट लोकांना येऊचं असत ना धबधब्यावर चांदेरच्या आमचा रस्तो फक्त बेळण्यापर्यंतच आहे.
त्याच्या पुढे आमच्या रस्ते विचारून बहिणीच्या पुढे जो रस्तो इलो त्या रस्त्यावर विश्वास ठेव. आता ह्यो खंय तू सांगता कुठलो खंय जाऊचा नक्की काय सांगतात ना आधी आमका आपल्याक तर माहितच नाही. तुझी पाठ सोडतो ना मग हळूच सांगण्यात घेऊन ह्यो बहिण तेच बोलता की डॉक्टर नाव गेलं होतं कसं जाऊ नाही तेव्हा पण कोण होतो पण को जेसीबीत होतो तेव्हा. अरे आमका आता सांगता मका तर चांदेरचो धबधबो निरमचो धबधबो आणि काय 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 सांगू माका सांगा सिद्ध तुका माहित नव्हतं रामगडातून वर चढायचं हे बटल्याचं नादा नाही ना पण ते पैसून काही काही जाऊचा आता दाखवत होतं रे. ते आमचा रस्तो काय आता बेहण्यापर्यंत तुम्ही गृहीत धरा. त्याच्या पुढे आम्ही गेलो पोलीस विचारतो व्हिडिओ कशा करतात व्हिडिओ कसली करतात तुका पण घेतलं सांगलो आम्ही ते का आमचं चॅनल आहे. आम्ही चाललो धबधब्यावर ते दाखवतो अडे कणकवली आणि अडे आणि अडे रामगड. आम्ही चाललो आमच्या रामगडात. कधी गेलाय का आता आम्ही इथे ना देवगड मध्ये देवगडच आहे ना देवगड आहे ना तिथे देवगड मध्ये इथे ना हायवे हे काय समरायची कसली बिल्डिंग मारूची. तर देवगड मध्ये आम्ही इथे हॉटेलमध्ये आता वडापाव घेऊन गेलो. कालो कावलो गेली उलून बोलो ना दाटील मलून हे गुलाबजाम हॉटेल नाव कोण बिअर कॉफीचं नाव बघा एकच प्याला बिअर कॉफी. आम्ही आता जातो देवगडात ना आता इकडे नावनकोंड संपलो नावनकोंडचा धबधबो हा तिकडे आता जातो. तर तुमका दाखवतो नावनकोंडचा धबधबो कसो हा काय हा. तोपर्यंत आम्ही वडापाव खातो गाडीत पिला काय टाकू नका. हय नावता हे बघा हय आम्ही आता ह्यो पूर्ण एरियात नावनकोंडचो फक्त याच्यात दाखवण्यासारखे तुमका काय हा तर इकडून वरून जर पाणी येता ना तर इकडे धबधब्यात खाली जाता. इकडे पाणी इकडून येता हा इकडे पाणी खाली जाता धबधबे त्या धबधबे आम्ही आता खाली जातो बघा म्हणजे आम्ही आता इला इथे नावनकोंड धबधब्यावर तुम्ही जे आता दाखवलं तिकडे वरतून जो रस्तो आहे ना त्या रस्त्याचं सगळं पाणी म्हणजे वाळाचं पाणी सगळं खाली येतं आणि किती मोठं धबधबो बघू शकता जिथे जास्त तिकडे धबधबो आहे इकडे पण धबधबो आहे इकडे पण धबधबा बघा धबधबो हा एकदम बेस्ट पण काय आहे तेवढी तुमका सावधानी बाळगूची लागतील कारण इकडे जे काय बोलतात ते खडका आणि हत ना त्यांचा तुमका सांभाळून रवायचं लागतं कारण जेवढा धबधबो चांगलो आहे तेवढंच सांभाळून पण तुमका हे करू काय. बाकी हा धबधबो उत्तम मजा तुम्ही करू शकतास एन्जॉय करू शकतास बघू शकतास. तिकडे अनिकेत आशिष बबन आणि सिद्धू हा बघा अशा प्रकारची मजा घेऊची असत तर धबधबे आणि कासार टाके अरे गेले कासार टाके हे असली मजा फक्त धबधब्यावर आणि कासार टाक्याकच गावतली बाकी काही नाही फक्त ती खडका आणि वरची सांभाळ काय रे वरची खडका आणि फक्त सांभाळा.
काय नाही चालतं काय तात दिसताला का वेगळा दिसताला इकडे नावची तयारी करतात आता बघा कपडे बिपडे काढून पाणी वगैरे खूप चांगला मस्त खोल नाही आहे ना खोल नाही आहे ना खोल बिल काय नाही आहे त्याचा पाणी तुम्ही मजा घेऊ शकतात सिद्धार्थ चढवता वर सिद्धो जीवाक घे आता मजा करू ए सांभाळू ना पाय बी सरकलो ना मजा करणारी लोक इकडे सगळे मजा करू गेले पैसून इलात तुम्ही देवगडचे जाता सगळे सगळे तुम्ही आणि काय होईल फक्त आता माणसांची गर्दी वाढायला लागली हा बघू शकतास तुम्ही पहिली मगाशी एवढे कोण नव्हते आता जेवण बी मागवत लोक बाहेर पडली असतील तर मजाच चालू आहे मस्त पैकी एकदम धबधब्यावर जर तुमका येऊचा असाल तर तेवढीच तुमका सावधगिरी पण बाळगू होईल कारण इकडे सगळं खडकाळ एरिया आणि वरती
कडका एरिया असल्यामुळे थोडं सावधगिरी बाळगून तुमका येऊ काय. नजारो एकदम सुंदर असा. फक्त इलात तुम्ही लोकेशन टाकलात नावनकोंड धबधबा देवगड तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात. इकडे सगळं कातळ एरिया हे वगैरे तुम्ही बघताच ना, त्याच्यामुळे तुमका तेवढीच सावधगिरी बाळगू काही, बाकी काही नाही. मंडळी अशा प्रकारे हा यो नावनकोंडचा धबधबा, नावनकोंड ना, नावनकोंडचा धबधबा ह्यो देवगडच्या आतमध्ये. गाव कुठलं? देवगडमध्ये, पण तो थोडंसं आतमध्ये हा. तर तुमका जर माहिती होई असत तर ते काय मॅप वगैरे तुम्ही टाकलात नावनकोंड धबधबा तर तुमका इथपर्यंत तुम्ही येऊ शकता. आता गर्दी थोडी वाढलेली आहे. मगाशी एवढे कोण नव्हते, तर आता बरीचशी लोक येईल. आणि आमचं का आम्ही एन्जॉय मजा वगैरे केलं. बघू पुन्हा एकदा प्रयत्न करू सगळे जास्तीत जास्त ग्रुपने येतो. तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा.